नमस्कार, मी माधुरी. तर 2007-08ला मी 10वी पासआउट झाले होते आणि त्यावेळेसचा सगळ्या आठवणींचा साठा साचवण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही देवराई पळसदेव येथे सगळे जमलो होतो. प्रगती विद्यालय लोणी देवकरचा स्नेहमेळावा होता 8 जून रोजी. तर त्या दिवसाचा व्लॉग आहे. आम्ही जाण्याअगोदरच सगळे येऊन पोचले होते कारण बॅनरसाठी आम्हाला जरासा वेळ लागला. तर बऱ्याचशा मित्रमैत्रिणींबरोबर फोटो व्हिडिओज काढले. त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी गेलो. मस्त पोहे आणि शिरा होता पायनॅपलचा आणि नाश्त्यासाठी. तर सगळे नाश्ता करून पुन्हा एकदा आम्ही ठरवलं की आता आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी. तर हे सगळे नाश्ता करतानाचे सगळ्यांचे व्हिडिओ घेतले मी. त्यानंतर फेटे बांधण्यात आले, अगोदर मुलांना त्यानंतर मुलींना, आणि त्यानंतर ही सुंदर अशा पद्धतीचा ट्रॅक्टरचा सेटअप होता देवराईमध्ये. तर त्यात बसून आम्ही एन्जॉय केला आणि सगळे चालायला लागलो ज्या ठिकाणी आमचा हॉल होता त्या बाजूला. तर हॉलमध्ये जायच्या वेळेला शिंगाडे सर आमचे क्लास टीचर होते. त्यांना आम्ही सांगितलं की सर छडी द्या पण आता तरी हळू द्या. पण सरांनी अजिबात ऐकलं नाही आणि बापरे एवढ्या जोरात छडी दिली की काय सांगायला नको. माझं अँकरिंग तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. बॅच आज या ठिकाणी एकत्र आलेली आहे. 10वी पर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी एकत्र केला आणि त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर आलेल्या सगळ्या विद्यार्थी वर्गाचं, विद्यार्थिनींचं आणि अर्थातच आपल्या सगळ्या आदरणीय गुरुजनांचं मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करते. काही क्षण असे असतात की ते आपण कधीच मनामधून विसरू शकत नाही. तर या कार्यक्रमाचं निवेदन मी केलं. सन्मान सोहळे झाले. आमच्या शाळेचे मामा सुद्धा आले होते. त्या काळामध्ये शिपाई मामा असतात आणि किती छान वाटत होतं सगळ्यांना बघून. हे शिंगाडे सर आहेत क्लास टीचर. त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषण केलं. बरेचसे व्हिडिओ आहेत पण ते 3 मिनिटामध्ये कव्हर होत नाहीत म्हणून मी घेतले नाहीत. आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो. हा रमेश बंडगर आहे जो जेवण वाढतोय. बरीचशी मुलं वाढत होती पण ह्याला कॅप्चर करता आलं.